नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। बघा, आपली एक सिरीज सुरू आहे, फ्री लेक्चर सिरीज सुरू आहे। टेट 2025 साठी किंवा सरळ सेवा जे IBPS मार्फत राबवले जाणारे जे एग्जाम्स आहेत, त्या सरळ सेवा असतील त्याच्यासाठी आपली एक सिरीज सुरू आहे, फ्री लेक्चर सिरीज। त्याचा कालचा भाग जो आपण बघितला तो होता पर्सेंटेज। ठीक आहे, त्याची अजून एक्झाम्पल्स आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। म्हणजे पर्सेंटेज टॉपिक जो कालचा सुरू आहे तोच आज आपण कंटिन्यू करतोय। त्याचे अजून काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला आज सोडवून दाखवतोय। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पर्सेंटेजची नवीन एक्झाम्पल्स। ठीक आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे लोकांना आपल्या व्हिडिओचा। ठीक आहे, चला आज पर्सेंटेज बघतोय आपण, कंटिन्यू करूया। पर्सेंटेज काय आहे पहिला प्रॉब्लेम बघू। हा काय म्हटलेलं आहे, एका संख्येत प्रथम 20% वाढ केली जाते आणि नंतर 15% घट केली जाते। अंतिम मूल्य 2040 असल्यास त्या संख्येचे सुरुवातीचे मूल्य किती आहे। मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जर पर्सेंटेजचा पहिला भाग बघितला नसेल तर प्लीज तो जाऊन भाग बघा, मग हा भाग बघा, कारण याच्यामध्ये मी डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवणार आहे। ठीक आहे, याचं बेसिक मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे। ओके, चला मग आता ती जी प्रथम संख्या आहे किंवा सुरुवातीचं मूल्य, जी प्रथम संख्या आहे, ठीक आहे, किंवा सुरुवातीचं म्हणजे त्याला आपण इनिशियल व्हॅल्यू म्हणूया, मराठीतच म्हणूया। ठीक आहे, सुरुवातीचे मूल्य जे काय आहे त्याच्यावरती पहिल्यांदा काय केली, 20% वाढ केली। 20% वाढ म्हणजे प्लस। हे बघा, मी तुम्हाला काल शिकवलंय काय रे, प्रथम मूल्य बरोबर, ठीक आहे, किंवा अंतिम मूल्य बरोबर प्रथम मूल्य गुणुले 100 अधिक वजा R भागिले 100 रेस टू टी। आता रेस टू टी नका करू, का नका करू, कारण वेगवेगळे पर्सेंटेज हे R ची व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते। मग जेवढ्या वेळा तुम्हाला हे करायचंय मल्टिप्लाय करायचंय तेवढ्या वेळा ते पुढे लिहित चला। आता हे बघा, सुरुवातीचं जे मूल्य आहे त्याला मी काय केलं, 20% वाढ। आता वाढ म्हणजे प्लस म्हणजे वाढ आणि मायनस म्हणजे काय, घट। बघा, पहिलं 20% वाढ केली, नंतर 15% घट केली। आता 15% घट करताना ही काळजी घ्या की 100 मधून 15 वजा करायचंय। मी कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहेच। ठीक आहे, 100 मधून तुम्हाला वजा करायचंय। ठीक आहे, नाहीतर काही जण काय करतील, या 120 मधून 15 वजा करून 105 वगैरे लिहितील, चुकणार, तसं बरोबर येणार नाही। आणि याचं जे अंतिम मूल्य आहे ते किती आलेलं आहे, 2040। असं करून याचं जे अंतिम मूल्य आलेलं आहे, हे बघा इथं लिहिलेलं आहे बघा, काय रे, प्रथम मूल्य गुणुले काय 100 अधिक वजा R भागिले 100 बरोबर अंतिम मूल्य। लक्षात घ्या, बरोबर। आता इथं मी पहिल्यांदा 20% वाढ केली, नंतर 15% घट केली, बरोबर। आता मला सुरुवातीचं मूल्य पाहिजे, मी या 0 ला 0 कट करतो। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करू शकतो, अजून 5 ने इथं भाग लावू शकतो। किती, 5 एके 5, 5 सत्ता 35, 5 दोन्ही 10। आता हे जे डिनॉमिनेटरला आहे ते सगळं इथं अजून एक कट करू शकता, बेस आहे 12, बे पंचे 10। आता जे काही तुम्हाला इथं अजून काय कट करता येते, काय येते कट करता, किती, 3 बे त्रिक 6 बेन 20। आता जे काही वर न्यूमरेटरला राहिलंय किंवा अंशामध्ये जे आहे ते तिकडे जाणार छेदामध्ये, जे इथं छेदामध्ये आहे तिकडे जाणार अंशामध्ये। सुरुवातीचे जे मूल्य आहे
ते बरोबर 20-40. काय येणार? 20-40. हे जे इथं छेदाला आहे 5 आणि 10 ते इकडे गेलं अंशाला, बरोबर. 5 आणि 10 जे छेदाला आहे इथं ते गेलं अंशाला, ठीक आहे. आणि हे जे अंशाला आहे 3 आणि 17 ते आलं छेदाला, ठीक आहे. बरं 3 न पहिल्यांदा भाग लावूया. 3 एके 3, 3 6 18, उरले 2, 3 8 24, ठीक आहे. 680. 17 एके 17, 17 चौक 68 40. म्हणजे किती आलं? 4 पंचे 20, 200 आणि वरचे 10. म्हणजे सुरुवातीचं मूल्य किती आलं? सुरुवातीचं मूल्य आलं 2000. म्हणजे सुरुवातीचं मूल्य किती आलं? ऑप्शन सी 2000. बघा समजलंय का? क्लिअर आहे का? बघा काय अडचण असेल तर सांगा. बघा हे तुम्हाला इथंच कट करायचं असेल तर इथं कट करा, नसेल तर सगळंच तिकडे नेऊन कट करा. म्हणजे कसं होईल? हे बघा, सुरुवातीचे मूल्य बरोबर 20-40 इकडं, इथं काय काय 100 आहे 2 वेळा, ते इकडं छेदाला आहे त्या अंशाला, आणि 120 आणि 85 अंशाला आहे ते गेलं छेदाला. आता कट करा, तुमची मर्जी. हे असं केलं तरी चालेल, नाहीतर तिथं कट करून उरलेल्या व्हॅल्यू तिकडे नेल्या तरी चालतील. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. इथं पण उत्तर याचं 2000 येणार आहे, बरोबर. या पद्धतीनं क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या हवा तर. हा जो फॉर्म्युला आहे खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. हा जो फॉर्म्युला आहे, प्रथम मूल्य बरोबर 100 अधिक वजा आर भागिले 100 बरोबर अंतिम मूल्य, बरोबर. चल पुढे बघा. जेव्हा एखाद्या संख्येत 216 ने वाढ केली जाते तेव्हा ती स्वतःच्या 40% होते. जेव्हा एखाद्या संख्येत 216 ने वाढ केली जाते तेव्हा ती स्वतःच्या 140% होते. ती संख्या किती? ती संख्या किती आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या संख्येत 216 ने वाढ केली जाते, आता ती संख्या मी संख्या म्हणून लिहितो, ती संख्या आहे, तिच्यामध्ये 216 ने वाढ ज्यावेळी केली जाते त्यावेळी ती काय होते रे? स्वतःच्या 140% होते. स्वतःच्या 140% होते, हे लक्षात घ्या. आता कुठलीही संख्या स्वतःमध्ये 100% असते एवढं लक्षात ठेवायचं. मी कालही बोललोय, आजही सांगतोय तुम्हाला, कुठलीही व्हॅल्यू स्वतःमध्ये 100% असते. म्हणजे ही व्हॅल्यू जर का 100% असेल, 100% अधिक 216 आणि त्याची स्वतःच्या किती झाली? 140%. 140% म्हणजे सिंपल लॉजिक आहे. 100% मध्ये कितीची वाढ केल्यानंतर 140% बनणार आहेत? तर 40 ची वाढ. म्हणजे याचा अर्थ हे 40% म्हणजे 216 आहेत. याचा अर्थ हे 40% म्हणजे 216 आहेत. मग 1% म्हणजे किती? 216 भागिले 40. 4 10 40, 4 एक्के 4, 4 पंचे 20, 4 चौक 16, किती आले? 5.4. 1% म्हणजे 5.4. तर 100% म्हणजे ती संख्या. संख्या किती आहे? तर 100%. 100% म्हणजे किती? 100% गुणिले 5.4 किती आली? 540. कुठे आहे ऑप्शन? हा ऑप्शन 1 540. लक्षात ठेवा. किंवा तुम्ही असंही करू शकता, ती संख्या आपण काय करू? ती संख्या आपण 100x मानू. जर 216 म्हणजे या 100x मध्ये 216 वाढवले तर 40% ची वाढ होते स्वतःमध्ये. मग याला इकडे घ्या. 40x बरोबर किती आले बघा? 216. x बरोबर किती आले? 5.4. मग 100x म्हणजे किती? 540. म्हणजे ही संख्या काय आहे रे? 540. ती संख्या किती आहे? 100. ती संख्या 100x मानायची. ती संख्या किती मानायचे? 100x मानायची. ठीक आहे. मग 100x अधिक 216
म्हणजे 40% 140% होते, म्हणजे 140% होते म्हणजे 140x होते. मग या 100x ला या बाजूला गेलं तर 40x झालं. 40x म्हणजे 216, x म्हणजे आता 216 भागिले 40 5.4 आताच लिहिलं म्हणजे x बरोबर 5.4, 100x बरोबर 540. आता जरी तुम्ही सोडवलं तरी चालेल. जेवढा कमीत कमी वेळ लागेल तेवढं तुमचं तेवढा तुमचा फायदा आहे, कारण तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील. जेवढं फास्ट सोडवता येईल तेवढं सोडवा. अप्रोच आपला बरोबर असला पाहिजे. क्वेश्चन वाचल्यानंतर काय करायचंय हे तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. त्याच्यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही सोडवले पाहिजेत. ठीक आहे, चला पुढे बघा. बरं, याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा. हा, पुढे बघूया. काय, एका परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 45% मुलं आहेत आणि उर्वरित मुली आहेत. जर 60% मुले आणि 70% मुली उत्तीर्ण झाले तर अपयशी किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किती? ठीक आहे, अपयशी किंवा अनुत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे, टक्केवारीत प्रमाण सांगायचं आपल्याला. बर, एका परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी म्हणजे काय म्हणूया, एकूण मुलं, एकूण विद्यार्थी मी 100x मानतो. ठीक आहे, बर, 100x मुलांपैकी काय आहेत असं समजूया आपण 45. इकडं मुले म्हणूया, मुले किती आहेत? 45% म्हणजे 45x. ठीक आहे, आणि मुली आहेत उरलेल्या 55x. 45% मुलं आहेत म्हटल्यानंतर उर्वरित म्हणजे 55x मुली आहेत. आता त्यांनी सांगितलंय अपयशी किंवा अनुत्तीर्ण. काय, अनुत्तीर्ण झालेल्यांची संख्या तुम्हाला काढायची आहे. लक्षात ठेवा. मग मी फोकस पूर्ण तिकडे करणार ना. आता मला सांगा, जे उत्तीर्ण आहेत ते किती आहेत? उत्तीर्ण आहेत, मुलं किती उत्तीर्ण आहेत? 60%. 60%. आणि मुली किती उत्तीर्ण आहेत? 70%. बर, म्हणजे अनुत्तीर्ण किंवा फेल किती आहेत? तर 40%. आणि इकडं किती टक्के? 30%. सिंपल आहे ना. 60% पास आहेत, 40% फेल आहेत. इकडे 70% पास आहेत आणि 30% फेल आहेत. बरोबर. आता अपयशी झालेल्यांचं प्रमाण बघूया ना. बघूया इथं. आता मला सांगा, अनुत्तीर्ण झाले 40%. किती पैकी? 40%. किती पैकी? 45x पैकी. आणि पास किती झालेत? 30%. सॉरी, इकडं अनुत्तीर्ण मुली किती अनुत्तीर्ण झालेत? 30%. किती पैकी? 55x. बरोबर. हा, चला आता किती आले? 20 दोन्ही 40, 20 वजा 100, 5 एके 5, 5 9 45, म्हणजे किती आले? 18x. आता टोटल एकूण अनुत्तीर्ण म्हणूया, एकूण नापास बरोबर हे अधिक हे. बरोबर, शून्याला शून्य गेले, 5 दोन्ही 10. ठीक आहे, 5 एके 5, 5 एके 5, इथं किती आले? हे 1.5. बरोबर, अधिक 15 एके 15, 15 एके 15, 15 एके 15 आणि 1 16, 16.5. आता 16 आणि 18 किती? 16 आणि 18 34, 34.5x. म्हणजे 100x विद्यार्थ्यांपैकी एकूण नापास विद्यार्थी किती आहेत? तर 34.5. मग काय आहे प्रमाण? 34.5% प्रमाण आहे.
सिंपल. मी उत्तीर्ण काढत बसणार नाही, वेळ जाणार माझा. मी काय करणार तर अणुत्तीर्ण काढणार, जेणेकरून त्यांनी सांगितलेल्या प्रश्नांचं उत्तर पटकन मला मिळेल. 60% उत्तीर्ण आहेत, 70% इकडे उत्तीर्ण आहेत. मग अणुत्तीर्ण किती आहेत? 40%, 30%. 40% आणि 30%. 40% कुणाचे? 45चे. 30% कुणाचे? 55चे. लक्षात ठेवा. ठीक आहे. 40% 45चे आणि 30% 55चे. एकूण किती आले? 34.5. आता हे किती आहेत? 100. म्हणजे प्रमाण काय आहे सांगा? 34.5%. 34.5% प्रमाण आहे अनुत्तीर्ण होण्याचं. टोटल एकूण अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण किती आहे? 34.5%. समजलंय का? बघा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. हा बघा, ए बी सी या 3 धनसंख्या अशा आहेत की ए हे बी च्या 70% आहे. ए हे बी च्या किती टक्के? 70% आहे. बी हे सी च्या किती टक्के? 40% आहे. जर या तिन्ही संख्यांची एकूण बेरीज किती आहे? 336, तर बी आणि सी च्या बेरजेच्या 15% ची किंमत किती असेल असं विचारलेलं आहे. हे बघा, ए हा बी च्या 70% आहे. लिहिलं कसं बघा मी? ए हा बी च्या 70% आहे. याला कसं लिहिलं जाणार? ए हा बी च्या 70% आहे. सिंपल. जसं आपण बोलतो तसं लिहायचं. ए हा बी च्या 70% आहे. कळलं? हा चला पुढे बघा. म्हणजे शून्याला शून्य गेले, याला बी गुणाकार आले, इकडे आला भागाकार आला, म्हणजे ए भागिले बी तुम्ही जर का बघितलं तर 7/10 येते. ए भागिले बी काय आहे? 7/10. पुढे काय म्हटलंय बघा? बी हा सी च्या 40% आहे. 40% आहे. बी हा सी च्या 40% आहे. बरोबर? म्हणजे बे दोन्ही 4, बे पंचे 10. याला सी ला जर का मी इकडे घेऊन आलो तर काय होईल? बी भागिले सी 2/5. ठीक आहे. हे मी तुम्हाला फक्त जस्ट समजावून सांगितलं. हा काय रे? पुढं काय म्हटलंय? बी हा, इथं बघा, बी हा सी च्या किती टक्के आहे? 40% आहे. ठीक आहे. 20 दोन्ही 40, 20 100. ठीक आहे. हा सी इकडं भागाकाराला, बी भागिले सी किती आलं? 2/5. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एकदा तुम्ही बी ला किती म्हणता? 10 म्हणता आणि एकदा बी ला 2 म्हणता. चालणार नाही ना असं. 1 ते 1 म्हणा. ठीक आहे. 1 ते 1 म्हणा. काय म्हणूया? याला पण 10 करूया ना. याला 10 करायचं असेल तर याला किती गुणणार? 5 ने गुणणार. म्हणजे 10/25. म्हणजे काय झालं? हे एका कंटिन्यू रेशो मध्ये आले, हे एका सेम प्रमाणात आले. हे बघा, ए 7 आहे, बी 10 आहे, बी 10 आहे तर सी 25 आहे. म्हणजे ए 20 किती आले रे? 7:10:25. म्हणजे ए किती आला? 7x, बी किती आला? 10x आणि सी किती आला? 25x. एकाच व्हेरिएबल मध्ये आले ना हे. आता तिघांची बेरीज तुम्हाला दिली आहे किती? 336. मग या तिघांची बेरीज 7x अधिक, म्हणजे ए अधिक बी अधिक सी, ए अधिक बी अधिक सी म्हणजे किती? 7x अधिक 10x अधिक 25x. बरोबर. हे किती? 17 आणि 25. 17 आणि 25 किती? 42. 42x बरोबर किती? 336. बरं, x बरोबर किती? 336 भागिले 42. ठीक आहे. 6 भागवूया. 6 7 42, 6 पंचे 30, 6 6 36, 7 1 7, 7 8 56. म्हणजे x बरोबर किती आले? 8. x बरोबर आले 8. बर. आता त्यांनी काय विचारले? तर बी आणि सी च्या बेरजेचा 15%. आता बी किती आहे? 10x, सी किती आहे? 25x. बी प्लस सी म्हणजे 10x अधिक 25x किती आले? 35x. म्हणजे
35 गुणुले 8 आले. बी आणि सी ची बेरीज किती आली? 35 गुणुले 8. आता या बेरजेचे 15% आपल्याला पाहिजेत. बी अधिक सी चे काय पाहिजेत तुम्हाला? 15%. बरोबर. मग 15% घेऊया आपण कुणाचे? 35 आणि 8 यांच्या गुणाकाराचे. मी का गुणाकार केला नाही? कशाला? आपल्याला कटच करायचं ना, कशाला गुणाकार करत बसता उगाचच. ठीक आहे. हा, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 5 एक्के 5, 5 सत्त 35. किती आलं बघा? 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42, 21 दोन्ही 42. म्हणजे काय आलं? आन्सर ऑप्शन बी. ऑप्शन बी. ठीक आहे. आलंय का लक्षात? बघा, मी पहिल्यांदा काय केला? रेशो जो डिफरंट होता इथं, एकदा बी ला तुम्ही किती म्हटला? 10, आणि इथं बी ला लगेच 2 म्हणताय, म्हणजे बी तोच असताना आकडा पण तोच पाहिजे ना. आकडा तोच करून घेतला. 10 करण्यासाठी वर आणि खाली मी 5 न मल्टिप्लाय केलं, त्यामुळे 10 झालं. म्हणजे हे कंटिन्यू रेशो मध्ये आले. म्हणजे या तिघांमधलं रिलेशन एकाच व्हेरिएबल मध्ये आपल्याला मांडता आलं. ते काय आहे? 7 10 25. मग ए म्हणजे 7x, बी म्हणजे 10x, सी म्हणजे 25x. या तिघांची बेरीज तुम्हाला दिलेली आहे 336. मग त्याच्यावरनं मी x ची व्हॅल्यू काढली. x च्या व्हॅल्यूवरनं मला काय विचारलेलं आहे? बी आणि सी च्या बेरजेचा 15% काढायचंय. मग बी आणि सी ची बेरीज किती आली? 35x. मग 35x म्हणजे किती? 35 गुणिले 8. 35 गुणिले 8 चे 15% काढले. किती आले ते? 42%. समजलंय का? बघा एकदा. समजलं असेल? चला पुढे जाऊया. चला बघा पुढे. बघा काय म्हटलंय आता? एका व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांनी वाढले, परंतु त्याला भरावयाच्या कराचा दर 12% वरून 10% केला गेला आहे. तो आता पूर्वी इतकाच कर भरतो, तर त्याचे वाढलेले एकूण उत्पन्न किती? रुपये लाखांमध्ये. म्हणजे हे जे आहेत ऑप्शन सगळे लाखात आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी काय म्हटले? त्याचं वार्षिक उत्पन्न कितीने वाढलं? 1.2 लाखांनी वाढलं. आणि कराचा जो दर आहे तो 12% वरनं कुठं आला? 10% वर आला. म्हणजे तो आधी जेवढा कर भरत होता किती वरती? समजूया आपण की तो कर भरत होता त्याच्या पूर्वीचं उत्पन्न. म्हणजे पूर्वीचं उत्पन्न, आपण पूर्वीचे उत्पन्न मी 100x मानतो. म्हणजे या 100 वर तो 12% टॅक्स भरत होता. लक्षात घ्या. आता त्याचं वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांनी. म्हणजे नवीन उत्पन्न काय आहे? नवीन उत्पन्न काय आहे? 100x अधिक 1.2 लाख, आणि याच्यावर तो 10% टॅक्स भरतोय. म्हणजे तुमच्या लक्षात येते का? 100x चे 12% हे 100x अधिक 1.2 चे 10% आहेत. म्हणजेच कर मात्र दोन्हीचा काय आहे? सेम आहे. तो आता पूर्वी इतकाच कर भरतो. याचा अर्थ या 100x वरती आधी तो 12% कर भरत होता, आणि आता नवीन तो उत्पन्न, जे नवीन उत्पन्न आहे त्याच्यावर तो 10% कर भरतोय. आणि हे दोन्ही कर समानच आहेत. मी काय म्हणतोय याकडे नीट लक्ष द्या. पूर्वीचं उत्पन्न पूर्वीचा कर, नवीन उत्पन्न नवीन कर. ठीक आहे. 100 ला 100 गेले, डिनॉमिनेटरला आहेत ना दोन्ही पण. ओके. हा, इथं किती आले बघा. इथं या शून्याला हे शून्य गेले. किती आलं? 120x बरोबर 120x बरोबर किती? 100x अधिक 1.2 बरोबर. म्हणजे 20x बरोबर 1.2. 100. ठीक आहे. 20x बरोबर 1.2 बरोबर. म्हणजे 100x म्हणजे किती रे? 20/100. तुम्हाला पूर्वीचं उत्पन्न नाही, त्याचं वाढलेलं उत्पन्न काढायचंय. त्याचं काय काढायचंय आपल्याला? वाढलेलं उत्पन्न काढायचंय. बर, मग आपण काय करूया? 100x ची व्हॅल्यू काढूया ना. 100x ची व्हॅल्यू काढूया.
वाढलेलं उत्पन्न 100x अधिक काय आहे 1.2 बरोबर. 20x म्हणजे 1.2 याला जर का मी 5 न गुणलं तर 12 पंचे 60 6 लाख आलं काय रे जुनं उत्पन्न आलं. त्याच्यामध्ये नवीन उत्पन्न तुम्हाला काढायचं आहे. लक्षात येत आहे का. मी काय केलं याला 5 न गुणलं याला 5 न गुणलं 20 ला 5 न गुणलं 100 आलं 1.2 ला 5 न गुणलं 12 पंचे 60 आलं 6 आलं 6 लाख आलं 6 लाख रुपये 6 लाख रुपये. पण तुम्हाला नवीन उत्पन्न काढायचं ना त्याचं वाढलेलं उत्पन्न काढायचं नवीन उत्पन्न. मग नवीन उत्पन्न किती नवीन उत्पन्न किती रे 6 अधिक 1.2 म्हणजे 7.2 लाख 7.2 लाख ऑप्शन बी येते का लक्षात बघा. त्याचं पूर्वीचं उत्पन्न आहे पूर्वीचा कर आहे नवीन उत्पन्न नाही नवीन कर आहे. हे दोन्ही कर समान आहेत. जे जसं बोलतात आपण तसं लिहायचं. ज्याला शाब्दिक उदाहरणं काय कसे बोललेले आहेत ते हे ज्याला कळतं आणि त्याला ते मॅथमॅटिक्स मध्ये लिहिता येतं त्याला काहीही अवघड जात नाही गणित. लक्षात घ्या सहजपणे हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. पूर्वीचं उत्पन्न पूर्वीचा कर नवीन उत्पन्न नवीन कर दोन्ही कर समान आहेत. याच्यावरनं मी x ची व्हॅल्यू काढेन किंवा मग इथं x ची व्हॅल्यू काढली असते तरी चाललं असतं. पण मला काय म्हणायचं 20x म्हणजे 1.2 20 पाचा 100 100x म्हणजे किती 12 पंचे 60 6 लाख 100x म्हणजे 6 लाख म्हणजे नवीन उत्पन्न किती आहे त्याच्यामध्ये 1.2 लाखाची वाढ आहे 1.2 लाखाची वाढ आहे. मग 6 मध्ये 1.2 लाखाची वाढ म्हणजे 7.2 लाख सिंपल. ठीक आहे. बघा याचा स्क्रीनशॉट घ्या. चल बघूया. जर एका अपूर्णांकाचा अंश 60% वाढवला आणि छेद 40% वाढवला तर प्राप्त अपूर्णांक 16/63 होतो. तर मूळ अपूर्णांक कोणता आहे. हे बघा मी मूळ अपूर्णांक मानतो. मी मूळ अपूर्णांक मानतो. किती मानतो a भागिले b a भागिले b बरोबर मूळचा अपूर्णांक आहे बरोबर. जर अपूर्णांकात अंश हा आहे अंश हा आहे अंश हा आहे छेद. ठीक आहे. जर अंश किती न वाढवला 60% वाढवला बरोबर 60% वाढवला आणि छेद कितीने वाढवला 40% वाढवला 40% वाढवला. आता वाढ कशी अंतिम मूल्य बरोबर काय सुरुवातीचे मूल्य गुणुले 100 अधिक वजा r भागिले 100. लक्षात घ्या हे जे आहे त्याचे 60% वाढ 60% वाढ म्हणजे प्लस होणार ना 160 भागिले 100 160 भागिले 100. ओके चला पुढे बघा. आणि हे असं झाल्यानंतर नवीन जो अपूर्णांक आहे तो आहे 16/63. हे बघा इथं काय झालं शून्याला म्हणजे 100 ला 100 गेले इथं 60 शून्याला 0 गेले. a भागिले b बरोबर हे 14 इकडं छेदाला आहे तिकडे जाणार अंशाला आणि हे 16 इकडे अंशाला आहे तिकडे येणार छेदाला. 16 ला 16 गेले 7 2 14 7 9 63 म्हणजे a भागिले b किती आले 2/9. a भागिले b किती आले ऑप्शन सी म्हणजे मूळचा अपूर्णांक काय आहे a भागिले b आहे ना. a भागिले b किती आला 2/9. लक्षात येतंय का बघा. तुम्हाला मूळचा अपूर्णांक शोधायचा होता. मूळ अपूर्णांक आहे 2/9. आलंय का लक्षात. ठीक आहे. अशा पद्धतीने ही आजची एक्झाम्पल्स होती. ठीक आहे. लक्षात घ्या व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स ना टॅकल करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम्पल्स सोडवली पाहिजेत. त्याच्यातल्या अडचणी शोधल्या पाहिजेत. त्याच्यावर काय करायचं आपल्याला हे समजलं पाहिजे. लक्षात घ्या त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. तुम्हाला लक्षात येतील एक्झाम्पल्स कसे सोडवायचे. जे जमत नाहीत कमेंट मध्ये सांगा. आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो सोडवून देण्याचा. ठीक आहे. आता
आजच्या पुरती ही एक्झाम्पल झाली. उद्या नवीन चॅप्टर सह भेटू. तोपर्यंत इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.